श्रीरामचंद्र करुणासमुद्र ध्यातो तुझी राजसयोगमुद्रा नेत्री नये तुझ वीण निद्रा काही भेटसी बा मजला सुभद्रा शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पाजवी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरू रामदासा जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. माझे उपासनेचा बडीवार ज्ञान सांगावे साचार मिथ्या बोलता उत्तर प्रभूसी लागे. दासबोध प्रचित निरूपण नाम समास. माझ्या उपासनेचा बडीवार म्हणजे थोरवी. समर्थ म्हणतात माझ्या उपासनेची थोरवी ही आहे की ज्ञान सांगावं साचार. साचार याचा अर्थ स्वतः अनुभवलेला आहे, केवळ पुस्तकी विद्या नव्हे. गुरूंचं लक्षण सांगताना जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूळ क्रियेचे साधन तोची सद्गुरू निधान दाखवे डोळा. निधान म्हणजे मुक्कामाचं ठिकाण, जे प्राप्त करायचे ते म्हणजे ज्ञान. आणि जिथे शुद्ध ब्रह्मज्ञान सांगितलं जातं, बाकीचे उद्योग केले जात नाहीत. आणि नुसतं ज्ञानाचा विचार सांगून पण पुरेसं नाही आहे. नाहीतर ऐकशिष्या येतेच ब्रह्म सोय तुझे आहेच ब्रह्म, हे ऐकल्यानंतर तसं वाटत नाही आणि ते अनुभवाचं नाही आहे. म्हणून ते अनुभवाला येण्यासाठी काय करायला लागेल, ते स्थूळ क्रियेचे साधन म्हणजे साधना. की ज्याने साधना म्हणजे तरी काय, की ज्याच्या सहाय्याने ज्ञानप्राप्ती होईल तो मार्ग, योगमार्ग, ज्याचं उद्दिष्ट आत्मज्ञान प्राप्ती हे आहे. ते सांगावं आणि तेच सांगावं हे माझ्या उपासनेची थोरवी आहे असं समर्थ म्हणतात. आणि असं जर का नाही केलं तर प्रभूला दोष लागेल. प्रभूला म्हणजे श्रीरामांना. रामाचं नाव घेऊन आम्ही काम करतो तर त्याचे दास आम्ही म्हणवतो, त्यामुळे त्याला कमीपणा येईल असं आम्ही काही करणार नाही. म्हणून आम्ही फक्त ज्ञानच सांगू. आत्मज्ञानाचा उपदेश होईल. आणि आत्मज्ञानाचा उपदेश होईल असं म्हटल्यानंतर ते ज्ञान प्रत्यक्ष अनुभवाला येताना जे गुरु सांगत आहेत ते खरं कशावरून, अनुभवाला तर शिष्याला काहीच नाही आहे अजून. आणि म्हणून गुरूंवर किंवा ते जे सांगत आहेत त्याच्यावर विश्वास ठेवणे हा जो भाग आहे, की हे सांगतात त्या अर्थी ते खरं असलं पाहिजे, संत सांगतात त्या अर्थी खरं असलं पाहिजे. याला आपण सामान्य भाषेमध्ये श्रद्धा असं म्हणतो. आणि ती ठेवून चालावं लागतं संपूर्ण काळ साधनेचा, जोपर्यंत प्रचिती येत नाही, म्हणजे अनुभवाला येत नाही. म्हणून या समासाचं नावच प्रचित निरूपण, म्हणजे अनुभवाला काय येतं हे बघा असं शिष्यांना आणि ओव्हरऑल साधक समाजाला समर्थ अलर्ट करतात. कारण परमार्थ हे एक व्यापक भाग आहे. अध्यात्म हा त्यातला कोरचा भाग आहे की ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष ईश्वराचा अनुभव घेणं. पण परमार्थ असं म्हणत असताना अनेक प्रकारच्या उपासना, अनेक प्रकारच्या गोष्टी, अनेक प्रकारचे उपदेश, साधना या सगळ्या समाजामध्ये चालू असताना दिसतात. विश्वशांती यज्ञ वगैरे लोक करत असतात. स्वतःची शांती सोडून विश्वशांती कधी करणार आम्ही. आणि मग कुठेतरी युद्ध चालू आहे त्याच्यासाठी आम्ही इकडे याग करतो. म्हणजे की थोडक्यामध्ये काहीही त्याला हे मिळवायचं काय हे निश्चितच नाही. अशा प्रकारच्या गोष्टी समाजात चालू असतात. जे कोणी प्रबोधन करणारे लोक असतात तेही अनेक इंटेन्शन ठेवून ते करू शकतात, स्वतःचं महत्त्व वाढवणं. त्याच्यानंतर कुठेतरी एक फेमस होण्याचा हा एक सोपा मार्ग आहे की लोकांना वेल बिईंगचं सांगितलं की हळूहळू ह्याला ते जमलंच असलं पाहिजे असं वाटायला लागतं. तशा प्रकारे अनेक इंटेन्शन्स आणि अनेक प्रकारच्या गोष्टी समाजात चालू आहेत
आणि त्याच्यामध्ये तुम्ही वाहवत जायची शक्यता आहे आणि जे काही लिमिटेड रिसोर्सेस आपल्या हातात आहेत त्याच्यातून भाबडेपणाने ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीकडे तो विश्वास ठेवला जातो किंवा एखाद्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवला जातो त्यावेळेला त्या भाबडेपणातून त्याचं झालं ते झालंच अनहित, पण तुमचंही करून घ्याल असं करू नका असं समर्थ सांगतात. म्हणून ओव्हरऑल बुद्धिनिष्ठ असणं हे समर्थांच्या एकूण उपदेशाचं सार आहे की ज्ञानाचा अर्थ आत्मज्ञान, पण याचा अर्थ जे लौकिक ज्ञान आहे आणि जो बेसिक शहाणपणा आहे तो बाजूला ठेवून आत्मज्ञानाचं होणारच नाही कधी असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणून प्रचिती आपण व्यवहारामध्ये एवढ्या कसोशीने वागतो तर ह्या एवढ्या सूक्ष्म प्रांतात जाताना भाबडेपणा घेऊन कशाला जाता असं त्यांना म्हणायचं आहे. मग त्यांनी जी उदाहरणं दिली आहे त्या समासामध्ये की आता आपल्याला कधी तशी वेळ आलेली नाही, पण पूर्वीच्या काळामध्ये जर का ज्यांचं दुधाचा व्यवसाय आहे किंवा अशा प्रकारे शेती आणि त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी, तर मग काही ना काही प्राणी विकत घेणं म्हणजे गाई विकत घेणं, म्हैस विकत घेणं. तर त्याच्यात त्यांनी असं म्हटलं आहे की एखादा व्यक्ती म्हैस खरेदी करायला गेला दुसऱ्याकडून आणि त्याच्यानंतर ती म्हैस कुठे आहे, ती म्हैस दाखवा बघू आम्हाला घ्यायची आहे, तर ती तिकडे तळ्यात बसलेली आहे पाण्यात. तर ती पाण्यात बसली आहे म्हटल्यानंतर ती खरंच हेल्दी आहे का नाही का लंगडी आहे कळणार कसं? त्याप्रमाणे पाण्यात बसलेली म्हैस ज्याप्रमाणे घेतली जात नाही त्याप्रमाणे तुम्ही ह्या प्रकारच्या गोष्टी पण थोड्या शहाणपणाने घ्या असं त्यांनी सांगितलं. म्हणजे अनेक गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये सांगितल्यात की घर घेण्याचा सुद्धा साधा व्यवहार आहे, त्याच्यामध्ये पण न बघताच कोणीतरी सांगितलं म्हणून आपण जसं घर घेत नाही, विश्वास ठेवायला विश्वास हा भाग वेगळा आहे, पण प्रत्यक्ष जाऊन बघणं अस्तित्वात आहे का मुळात तिथे जागेवर काही, त्याप्रमाणे हा जो शहाणपणा आपण व्यवहाराला लावून बघतो किंवा तोही बघितला पाहिजे असं त्यांना म्हणायचं आहे. कोणाच्या तरी सांगण्यावर विश्वासून राहून काही गोष्टी करू नयेत, मोठ्या पत्रेवीणं पर्वत करू नये असं सुरुवातीला समर्थांनी सांगितलं. म्हणजे लिखापडी केल्याशिवाय कुठला तरी मोठा व्यवहार करू नये की त्याच्यानंतर तुम्ही गोत्यात याल, अशा कुठल्याही गोष्टी करू नयेत. ह्या भाग सांगत असताना इथे पण प्रचिती जिथे येते त्याचंच ऐकावं असं सांगितलेलं आहे. एका प्रचितीची लक्षणे प्रचित पाहिलं ते शहाणे, एर वेडे दैन्य वाणे प्रचिती वेळ. बीज उगवेलसे पहावे तरी मग द्रव्य घालून घ्यावे. म्हणजे शेती करत असेल तर थोडं आधी बीज जे आहे ते थोडं एक सॅम्पल घेऊन यावं, उगवतं का बघावं आणि मग बाकीचं घ्यावं. व्यवहार करताना पण चोख करावा, कुठल्याही प्रकारचा भाबडेपणा करू नये. तसंच प्रचित आलिया ऐकावे निरूपण, जे सांगतोय ते अनुभवाला येत असेल तर ऐकावं, नाही तर सोडून द्यावं. त्याचं मोठेपण त्याच्यापाशी असू द्यावं, आपल्याला काय अनुभवाला येतं हे बघावं. आणि हे म्हणून अनुमानाचे कार्य भल्यांनी कदापि करू नये, उपाय पाहता अपाये नेमस्त घडे. भाबडेपणाने काही करू नये याच्यामध्ये प्रचितीला समर्थाने खूप जास्ती महत्त्व दिलं आहे. आणि सार शोधून घ्यावं, असार ते जाणूनही त्यागावे, हे जे समर्थांनी म्हटलं आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी एक उदाहरण दिलं आहे की एखाद्याकडे भारून जातो आपण काही व्यक्तींच्या किंवा काही गोष्टींच्या इम्पॅक्टने. त्यांनी असं म्हटलं की एखाद्याच्याकडे खूप गेलं आणि खूप श्रीमंती दिसते आहे, तर एवढं का मांडलेलं आहे ह्याची शंका नाही येतं, बापरे हे लोक किती श्रीमंत आहेत. अशा प्रकारे एखादी व्यक्ती भारून जाते. त्यांनी असं म्हटलं आहे की जो दिवाळखोर असतो तो दिवाळखोर तो सगळा देखावा मांडत असतो, पण आतून सगळं पोकळ असतं. दिवाळखोरांचा मांड पाहता वैभव दिसे उदंड, परिते अवघे थोतांड भंड पुढे सगळा गोंधळ होणार आहे. अशा प्रकारे ज्ञानाच्या बाबतीमध्ये पण तसे प्रचिती विण ज्ञान तेथे नाही समाधान, की जो सांगतोय त्याला अनुभवाला काय आलं आहे हे पहिली गोष्ट आहे. स्वामी जसं म्हणायचे की मी त्यांना भेटलेले त्या व्यक्ती होत्या की 100 ways ऑफ मेडिटेशन 100 प्रकारे ध्यान कसं करू शकता. मग ते म्हटले तुम्ही कुठल्या पद्धतीने करता? ते म्हटले मी करत नाही, पण लोक जे सांगतात ते मी संकलित करून पुस्तक छापलेलं आहे. ती एक जी गोष्ट होती की त्याच्यामध्ये मांजर आणि कुत्रा असं त्यांचं बोलणं चाललेलं आहे, संवाद चाललेला आहे की समजा आत्ता जर का वाघ आला तर
लपायचं कसं किंवा त्याच्यापासून वाचायचं कसं. तर कुत्रा बढाई मारत असतो की मी माझ्याकडला एकूण 40 गोष्टी माहिती आहेत की ज्या पद्धतीने मी वाघापासून सुटू शकतो. तर मांजर म्हटलं 40 गोष्टी, आता याच्यापैकी तू कसं काय, मला एवढं तर माहिती नाही काही. तर तेवढ्यात ॲक्च्युली तिथे वाघ येतो. तर मांजर पटकन चढून झाडावर बसतं आणि मला म्हणतं मला हे एकच माहिती आहे, झाडावर बसायचं. कारण ते केलेलं आहे, ट्राईड अँड टेस्टेड, की असं वाचता येतं. त्याप्रमाणे निरूपण ऐकत असताना पण त्या सगळ्याचं पुढे काय, हे त्या व्यक्तीला प्रश्न विचारणं आणि तो प्रश्न विचारल्यानंतर त्याच्याकडून जर का उत्तर नसेल मिळत, ती जागा नमस्कार करून पुढे होणं, हा भाग महत्त्वाचा आहे. कारण की आम्हाला जर का मर्यादित वेळेमध्ये काहीतरी खरंच हाती लागायला हवं असेल, आणि ते खरंच हाती लागणं म्हणजे तरी काय, तर ईश्वराची भेट व्हावी. अगदी आत्मज्ञान हा शब्द आम्हाला नसेल परिचित, त्याचा मार्ग नसेल माहिती, पण ईश्वराचं दर्शन व्हावं असं जर का वाटत असेल, तर ज्याला ते झालेलं आहे त्याला विचारण्यात मतलब आहे. जो थेअरी सांगतोय त्याच्या थेअरी सांगण्यासाठी कित्येक पुस्तकं आहेत, त्याच्यासाठी मग त्याने वेगळं सांगतोय काय. म्हणून तो भाग समजून घेणं आणि त्याच्याकडे गेल्यानंतर पण त्याला झालेलं आहे की नाही हे डिक्लेअर करत नाहीत संत, पण त्यांच्या बोलण्यातून ते कळतं की ही व्यक्ती काय सांगते आहे. ह्याच्यावरून परीक्षा करता येते की शुद्ध साधना मार्ग चाललेला आहे की आजूबाजूचं काहीतरी चाललेलं आहे. आणि आजूबाजूचं काहीतरी चाललेलं असेल तर सांभाळावं स्वतःला, असं समर्थानं सांगायचं आहे. तस्मात शास्त्रम प्रमाणम, ते हे जे गीतेने सांगितलेलं आहे किंवा श्रद्धेची व्याख्या पण शंकराचार्यांनी शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्धेवधारणम, शास्त्र काय सांगतं हे पहिलं आणि मग गुरुवाक्य त्याला ताडून बघावं. गुरुवाक्य पहिलं नाही असं स्पष्ट सांगितलेलं आहे. गुरूंचा सर्व प्रकारे मोठेपणा मान्य करून पण, कारण ते शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, ते अनुभवणारी व्यक्ती आम्हाला बघायला मिळाली, ह्याच्यामध्ये मोठं भाग्य आहे. पण म्हणून जोपर्यंत हे एस्टॅब्लिश झालेलं नाही आहे की ही व्यक्ती ज्ञानी आहे, तोपर्यंत जे काही बोलणं चाललेलं आहे ते सगळं शास्त्राला तपासून बघावं. आणि शास्त्रात जर का तसं नसेल तर प्रश्न विचारावा की असं काय तुम्ही सांगताय, हे काय आहे. आणि त्याच्यामध्ये उत्तराची अपेक्षा करणं ही शिष्याचा हक्क आहे गुरूंकडून. आणि तसे प्रश्न विचारत जाणारा जो व्यक्ती आहे, फसगत होण्याची शक्यता कमी होत जाते. म्हणून शास्त्राचा अभ्यास म्हणजे भगवद्गीता, दासबोध ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराज ह्या व्यक्तींचा किंवा या ग्रंथांचा अभ्यास हा सोडून आम्ही केवळ कृपेच्या भानगडीमध्ये पडू नये. ते समजून घ्यावं आणि तो मार्ग स्वतःमध्ये तपासून पाहावा. जे सांगताहेत ते बरोबर मॅच होते की नाही होत, आणि नसेल होत तर प्रश्न विचारून ते क्लिअर करून घ्यावं. म्हणून प्रचिती असं ज्या वेळेला म्हटलं जातं त्यावेळेला 3 प्रकारच्या प्रचिती सांगितल्या जातात: आत्मप्रचिती, शास्त्रप्रचिती आणि गुरुप्रचिती. गुरुप्रचिती याचा अर्थ गुरूंनी सांगितलेलं वाक्य, त्यांनी अनुभवलेलं आहे आणि ते सांगितलेलं आम्हाला तर पटतंय, गुरूंनी सांगितलं. शास्त्रप्रचिती म्हणजे शास्त्रांनी सांगितलेलं भाग. आणि तिसरं म्हणजे आत्मप्रचिती, म्हणजे स्वतःला अनुभवाला काय येतं ते. आणि ह्या तिसऱ्या गोष्टीला सर्वात जास्ती महत्त्व आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी शास्त्रग्रंथांमध्ये आहेत, गुरूंनी पण सांगितलेल्या आहेत, ह्या आम्हाला पटल्या, पण अनुभवाला कधी येणार हा भाग राहतो. त्यामुळे आत्मप्रचितीला सगळ्यात जास्ती महत्त्व द्या असं समर्थांना सांगायचं आहे. पण आत्मप्रचिती म्हणजे तरी काय हे शास्त्रांकडून तपासून घ्या, नाहीतर आम्हाला जे काय अनुभवाला येतो तेच अनुभव आहेत परमार्थिक, अशा प्रकारचे गोष्टी लोक सुरू करून देतात. त्याला भ्रांती दर्शन असं म्हटलेलं आहे. स्वामी पूर्वी एकदा गमतीत बोलताना म्हणाले होते की त्यांचा पूर्वी स्वामी माधवनाथांकडे जाताना एक ग्रुप होता मित्रांचा, की सगळे साधक होते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ओपनली मोकळेपणाने मित्रत्वाच्या भावनेने कोणाला काय अनुभूती आली किंवा काही अनुभवाला आलं ते एकमेकाला सांगत असत. हेल्दी डिस्कशन असं म्हणू आपण त्याला. तर त्याच्यापैकी एक जण होता, त्याला ते काही असं अनुभवाला वगैरे येत नसे, पण असं डिस्कस झालं की त्याला आठवड्याभरात त्याला पण तो अनुभव यायचा. आता हे काय आहे, तर लोकांनी सांगितल्यामुळे आम्हाला पण तो आलं पाहिजे हे आतमध्ये, आणि हळूहळू असं वाटलं लागतं की हो आम्हाला पण तसं होतंच. अशा प्रकारचे भाग किंवा गुरुप्रचिती. आता म्हणजे अनुग्रह झाला, तर गुरु भेटले आणि आता सगळ्या प्रकारच्या अडचणी त्यांच्याकडून सॉर्ट होतात. मग नेमके आम्ही घाईमध्ये सिग्नल तोडून निघून गेलो, पण पोलीस होता तिथे, पण त्यांनी मलाच सोडलं, मागच्याला घेतलं. ही काही गुरुप्रचिती नव्हे. गुरु काही अशा प्रकारे पोलिसाच्या तावडीतून सोडवायला बसलेले नाही. पण लोक
गुरूंच्या प्रती जो भाव असतो तो वेगवेगळ्या प्रकारे अप्लाय करतात. आपल्या अडचणीतून जी सोडवणूक होते ती ईश्वराने सोडवलं, गुरूंनी सोडवलं असं भाव असतो. तो असणं चांगलं आहे. मी माझ्या कर्तृत्वाने केलं असं म्हणण्यापेक्षा तो भाव कधीही बरा. पण तेवढंच कॉन्ट्रॅक्ट गुरूंनी पार पाडावं याच्यासाठी गुरु शिष्य संबंध नाही. हा भाग शिष्याने मुख्य मनामध्ये ठेवला पाहिजे. आणि त्याच्यानंतर गुरु जे सांगत आहेत ते शास्त्राला तपासून घेऊन आणि ते माझ्यात मुळात अनुभवाला येतं आहे काय हे बघणं हे महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून ते निरूपण चाललेलं असताना एक ज्ञानाची अवस्था सांगितलेली आहे आणि दुसरी म्हणजे प्रक्रिया सांगितलेली आहे कसं करावं त्या ज्ञानाकडची वाटचाल ती समजून घेणं आणि ती निरीक्षण करणं. आणि त्याच्यासाठी शास्त्र त्यांचा अभ्यास स्वतंत्रपणे चालू ठेवणं. शास्त्राच्या अभ्यासाची गरज आहे का तर रमण महर्षींनी एक वेगळ्या प्रकारे म्हटलं आहे की शास्त्राच्या अभ्यासाची गरज आहेच, पण त्यांनी असं म्हटलं की शास्त्र ही आरशाप्रमाणे आहेत. त्याप्रमाणे तुम्ही मळलेलं चेहरा घेऊन जर का आरशासमोर उभे राहिलात तर आरसा असं तुम्हाला दाखवतो की तुमचा चेहरा मळलेला आहे आणि आता तो धुवून येण्याची आवश्यकता आहे. त्याप्रकारे शास्त्र बघितल्यावरती असं सांगतात की अजून सगळे मलिनता आहे. म्हणून शास्त्र वाचताना आमच्यातले दोष आम्हाला जास्ती दिसतात. याचं कारण की ते आयडियल आरसा आम्ही बघत असतो आणि मग त्याच्यात कळतं की आम्ही असे नाही होत. स्थितप्रज्ञ वगैरे वाचल्यानंतर आम्ही असे मुळीच नाही होत. मग आता चेहरा धुवून येण्याची आवश्यकता आहे हे कळतं. आणि त्याच्यानंतर जसजसा तो चेहऱ्यावरची मलिनता म्हणजे काय जडत्व अंतःकरणावरचं सर्व प्रकारचं वेगवेगळ्या गोष्टी हव्या आहेत त्या सांभाळायच्या आहेत. या सगळा भाग अंतःकरणावर कायम असतो आणि मी स्वतः शुद्ध मीचा हे माझं मूळ स्वरूप आहे हे तत्त्वज्ञान समजून घेतलं आणि ध्यानात त्याचा वेध घ्यायचा प्रयत्न करतो. तिथे स्थिरच होत नाही हे लक्षात येतं. कारण का या सगळ्या ओढी ज्या दिवसभरामध्ये मनामध्ये जोपासलेल्या आहेत एक प्रकारे म्हणजे आम्हाला त्या आसक्तींचा जनरली त्रास पण होत नसतो. त्या आसक्ती आहेत ह्याचीच आम्हाला व्यक्तिमत्वाची सवय असते आणि त्याच्यामधून ज्यावेळेला आम्ही त्या सोडायचा प्रयत्न करतो त्यावेळेला त्या सुटत नाहीत आणि मग आता एफर्ट्स घ्यायला पाहिजेत असं लक्षात यायला लागतं. हे शास्त्राचा उपयोग आहे. गुरूंचा सहवास किती काळ लाभेल त्याच्यानंतर त्यांच्याकडून उपदेशाचं श्रवण किती काळ होईल त्यावेळेला आम्ही किती अटेंटिव्ह असू अनेक गोष्टी मॅटर्स. पण ज्यावेळेला आम्ही शास्त्रांचा अभ्यास स्वतःहून करायला जातो त्यावेळेला आम्ही जास्ती फोकस्ड असतो आणि ते खरं तर आमचं व्यक्तिमत्व अधिकाधिक उन्नत करून देतं. आणि ते शास्त्र वाचताना पण गुरूंची उंची काय आहे हे शास्त्रांमधून कळतं. नाहीतर केवळ एक उन्नत व्यक्तिमत्व हे आम्ही बाबडेपणाने मान्य केलेलं असतं, पण शास्त्र तपासल्यानंतर असं कळतं की हो हे सगळं लागू होतं इथे किंवा होत नाही जे काय होतं आहे ते. या गोष्टी समजून घेण्यासाठी म्हणून शास्त्रांची आवश्यकता आहे. पण रमण महर्षीने असं म्हटलं आहे की तसं करा अभ्यास करा पण दुसरी गोष्ट आहे की स्वतःला ओळखायचा प्रयत्न करा. गोईंग टू सेल्फ. म्हणून आधी स्वतःला समजून घ्या आणि मग पुस्तकं वाचा असं त्यांनी एका वेळेला म्हटलं आहे. म्हणजे शास्त्रांचं महत्त्व न नाकारता पण त्यांनी हे मुद्दाम असं म्हटलं आहे. कारण काय आहे की जोपर्यंत तुम्ही केवळ शास्त्रांचा अभ्यास करत बसाल मग आज हे वाचलं उद्या ते वाचलं मग माझे सगळे उपनिषदांचा अभ्यास झालेला आहे. अरे पण त्या उपनिषदांचा अभ्यास होणं हा भाग एक आणि त्याच्यानंतर उपनिषदांनी सांगितलेली तत्त्व अनुभवाला येणं हा दुसरा भाग. आणि ती अनुभवाला आल्यानंतर उपनिषदांना खरं काय सांगायचं आहे मागे जसं मी म्हटलं होतं की ते फिलॉसॉफीचा स्वामींच्या मार्गदर्शनाखाली ते त्यावेळेला ज्यावेळेला MA कर असं मला म्हणाले होते त्यावेळेला ती सगळी लोकं या युनिव्हर्सिटीमधली हे सगळं ब्रह्मसत्यम जगन्मिथ्यावर वगैरे लेक्चर्स देतात पण आतून कोरडी ठाक काही त्यांना स्पर्शच नाही. मलाच इतकं ऑड वाटलं आणि मी स्वामींना ते विचारलं होतं की अशा प्रकारे त्या रांगणात वावरतो आहे पण जे आम्ही बडबड करतो आहे दिवसभर ते अनुभवावं असं त्यांना वाटत पण नाही अजिबात. ते म्हणले असं काही म्हणू नकोस नाही तर तुला ते फेल करतील. आणि ती गोष्ट एवढा इनर्शिया की त्या वैचारिक ज्ञानामध्ये आणि मग त्याचा किस काढत बसणं याच्यामध्येच सगळं महत्त्व. म्हणून अभ्यास तरी काय करणार स्वतःचा मूळ स्वरूप अनुभवण्याचा प्रयत्न करणे हा अभ्यास. तत्र स्थितौ यत्नोऽभ्यासः. त्या स्थितीला जाण्याचा प्रयत्न करणं म्हणजे अभ्यास आणि त्याच्यासाठी म्हणून शास्त्र समजून घेणं हा स्वाध्याय असं अध्यात्माच्या एकूण टर्मिनॉलॉजीमध्ये म्हटलं जातं. ते रमण महर्षींनी त्यांनी म्हणाले की मी ज्यावेळेला साधना काळामध्ये होतो त्यावेळेला मी कुठलीही पुस्तकं वगैरे वाचली होती
मी कायम ध्यानामध्ये बुडून गेलेलो असायचो आणि मग त्यांना त्या गुहेमध्ये राहत असताना विरूपाक्ष गुहा आणि त्या भागामध्ये जे इतर लोक त्यांच्याकडे आकृष्ट झाले ते कुठून कुठून जाऊन लायब्ररीमधून पुस्तकं आणा, ती वाचा, असं चालत असे. आणि त्याच्यापैकी एक व्यक्ती अशा प्रकारे ती पुस्तकं आणायची आणि वाचण्याची वेदांताची, आणि त्यांनी असं म्हटलं की तिला काही फारसं कळत नसे, पण एक भाविक रीतीने, भाबडेपणाने म्हणून ती रिलिजियसली ती पुस्तकं वाचायची, म्हणून मला ते आवडत असे, म्हणजे रमण महर्षींना. आणि नंतर त्यांनी काय आणलं आहे म्हणून मी उघडून वाचायला घेतलं. त्यावेळेला असं लक्षात आलं हे सगळं माझ्याबद्दलच चाललेलं आहे. जे मी काय अनुभवलेलं आहे ते सगळं यात आहे, म्हणून ते खरं आहे. उलटं आहे, म्हणजे आपण इमॅजिन नाही करू शकत या गोष्टी. त्याला त्यांनी असं म्हटलं एका जणाने की रमण महर्षींचं वर्णन करताना की ही व्यक्ती म्हणजे अशी ब्रह्मज्ञानी आहे की ज्याला ब्रह्म हा शब्द माहीत नाही, अशी ब्रह्मज्ञानी. म्हणजे त्याला काय स्वतःची स्थिती आहे ही अनअवेअर आहे, पण ज्ञानी अशी व्यक्ती रेअर. पण असं असू शकतं की अभ्यासाची जी गरज आहे किंवा शास्त्राच्या ग्रंथांची जी गरज आहे ती गरज खरं तर आम्हाला या मार्गावर प्रोग्रेस करण्यासाठी म्हणून उपयोगाची आहे. त्यातच बुडून जाणं आणि नंतर वेगवेगळ्या गोष्टी हे करत बसणं, तर्क लावत बसणं, हा अभ्यासाचा उपयोग नाही, उद्देश नाही आहे. म्हणून खूप वाचलं पाहिजे का, तर अशी आवश्यकता नाही. रामकृष्ण असं म्हणत असत की स्वतःला मारण्यासाठी सुई पण पुरते जर एका योग्य मर्मस्थानी लावली तर. दुसऱ्याला मारायचं असेल तर मात्र तलवार लागते. त्याप्रमाणे शिकवायचं असेल तर मग भरपूर वाचायची आवश्यकता निर्माण होते. पण अशी काही नसतील गोष्टी तर जेवढं आपल्याला उपयुक्त आहे, साधना मार्गावर प्रोग्रेस करण्यासाठी पुरेसं आहे, तेवढंच वाचावं आणि उरलेल्या वेळात ते अप्लाय करून बघावं स्वतःला. आणि त्याच्यानंतर ती व्यक्ती हळूहळू त्या साधना मार्गावर प्रगती करून घेत असताना त्याला ते तत्त्व अनुभवायला यायला लागतं. आणि ते अनुभवाला यायला लागल्यानंतर ते जे होतं त्याला आत्मप्रचिती असं म्हणतात. आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मधल्याच कुठल्या तरी टप्प्यावर समाधान मानू नका, हेही त्यांनी सांगितलेलं आहे पुढे याच समासामध्ये. की कधी पूर्णत्वाला गेलं, गुरुदेव रानड्यांना हा प्रश्न विचारला होता की साक्षात्कार झाला पूर्णत्वाने हे कसं कळावं. तर ह्या समासामधल्या ह्या 3 ओव्या गुरुदेवांनी लगेच उद्धृत केल्या की पापाची खंडना झाली, जन्मयातना चुकली, ऐसी स्वये प्रचिता आली म्हणजे बरे. परमेश्वरास ओळखले, आपण कोणसे कळले, आत्मनिवेदन झाले म्हणजे बरे. ब्रह्मांड कोणे केले, कासयाचे उभारले, मुख्य कर्त्यास ओळखले म्हणजे बरे. ह्या 3 ओव्या त्यांनी ह्या सलग आहेत. आणि या समासामधल्या की हे पूर्णत्वाने झालं, कोणीतरी सांगतंय म्हणून नाही, माझ्या आतमध्ये अनुभवाला आलं की पूर्णत्व. पापाची खंडना झाली. पाप याचा अर्थ अंतःकरणामध्ये असलेल्या वेगवेगळ्या विकारांमुळे असलेला अंतःकरणाचा, तुका म्हणे पाप गेले गेल्या कळे ताप, असं त्यांनी म्हटलं आहे. अंतःकरणातला ताप गेला की कळतं की पाप गेलं. जोपर्यंत कशानेही अंतःकरण व्यथित होतं आहे तोपर्यंत अजून व्हायचं आहे, अशा प्रकारचा भाग आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून ते होत नाही तोपर्यंत निश्चिंती न बाळगणे आणि साधना करत राहणे. पापाचं पण याचा अर्थ, पाप याचा अर्थ कायम दरवेळेला वाईटच वागलो आणि त्याच्यानंतर कोणाचं तरी वाईट केलं, वाईट चिंतेलं, हा भाग खूपच प्रिलिमिनरी आहे, ह्याच्यामध्ये असू नये हा तर भाग आहे. पण दुसरं म्हणजे उपासना कर्म करत असताना पण त्याच्यामधल्या सकामता हळूहळू कमी कमी होत जाणे. त्या सकामतेने उपासना करणं याला गीतेने पाप असं म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांनी पापात्मके पापे नरका जाईजे, पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे, माते जणे पाविजे ते शुद्ध पुण्य, असं त्यांनी म्हटलं आहे. म्हणजे वाईट गोष्टी केल्या तर अधोगती होईल, पण चांगलीच उपासना कर्म करतोय, साधना करतोय, पण त्याच्या बदल्यात काहीतरी हवं आहे ईश्वरामध्ये अशी आसक्ती पण ठेवलेली आहे, त्याला त्यांनी पुण्यात्मक पाप असं म्हटलं आहे. की जेणेकरून चांगल्या गोष्टी प्राप्त होतील त्याचा परिणाम म्हणून, पण जोपर्यंत तो संचय असेल तोपर्यंत होईल, नंतर पुन्हा सामान्य अवस्थेतच येईल. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी टाकून देऊन माते जणे पाविजे म्हणजे ईश्वराचा अनुभव ज्याने येईल त्या गोष्टींमध्ये राहणं कर्मयोग म्हणजे पुण्य, शुद्ध पुण्य असं त्यांनी म्हटलं. आणि तशा प्रकारची ज्याची अंतःकरणाची ठेवण झालेली आहे ती झाल्यानंतर मग अनुमानाची कुठलीही गोष्ट नाही, म्हणजे मानून घेण्याचा कुठलाही भाग नाही. आणि तो केल्यानंतर तसं जर का नाही झालं, समर्थांची भाषा आहे
येथे अनुमान राहिला, हे सगळं कळलं, हे कळायचं सोडून देऊन केवळ आम्ही नुसतं काहीतरी करत राहिलो आयुष्यभर. येथे अनुमान राहिला तरी परमार्थ केला तो वाया गेला. मग आम्ही एवढे दिवस गुरूंपाशी राहिलो, वाया गेलं असं त्यांनी समर्थांनी म्हटलं. परमार्थ स्तवन अगदी सुरुवातीला पण सांगताना नाना साधनांचे उदार हा रोकडा ब्रह्मसाक्षात्कार, वेदशास्त्री जे सार ते अनुभवास ये. आणि ते अनुभवाला ये हे जे एक वाक्य आहे ते आम्ही अनुभवण्यासाठी जर का प्रयत्नच नाही केले तर आम्ही केवळ त्यांच्या सानिध्यामध्ये राहिलो, त्यांचं विशेष कृपा आमच्यावर लाभली, या सगळ्या गोष्टी त्याला मूल्य खूप कमी आहे. म्हणून हा सगळा भाग समजून घेत असताना आम्हाला ते पटतं ऐकताना की जोर लावला पाहिजे वगैरे, पण प्रत्यक्षात आम्ही लावत नाही तर झालेली सगळी गोष्ट फुकट गेली असं तरी समर्थ स्पष्टपणे सांगतात. मग ते पुढच्या जन्मामध्ये होईल वगैरे असला उदारीचा व्यवहार समर्थ एंटरटेन करतच नाही. वाया जातो आयुष्य हे ते स्पष्टपणे सांगतात. याचा अर्थ मग आम्हाला ज्ञान होत नाही तोपर्यंत सगळं वाया गेलं का? सगळं वाया गेलं असं आता भाग नाही, पण त्या मार्गावर ज्या पोटेन्शियलने आम्ही चालू शकलो असतो असं नंतर रिग्रेट होऊ शकतो की अरे आम्हाला एवढं सगळं मिळालं आणि आम्ही केलं नाही, अशा प्रकारे मात्र होता कामा नये. कारण त्याच्यानंतर साधक मंडळी ही अशा प्रकारे जे साधायचे आंतरिक समाधान ते जर का साधलं नाही तर त्या व्यक्तीला जास्त वैफल्य असतं, कळल्यावर न मिळणं. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांनी जे म्हटलं आहे की सगळीकडे वैभव आहे आणि ते वैभवामध्ये जर का ती व्यक्ती आहे आणि आजूबाजूला सगळीकडे धन, गुप्त धन आहे, हे कळल्यानंतर जर का ते प्राप्त नसेल तर ते जास्ती अंतःकरणाला टोचतं. त्याप्रमाणे हा मार्ग एवढ्या पूर्णत्वाने आम्हाला कळाला आणि तो कळल्यानंतर आम्ही त्यातला काहीही स्पर्श करून नाही घेतला. अगदी संतांची अवस्था नसेल प्राप्त झाली, पण स्पर्शच नाही झाला आणि केवळ एक आम्ही भाबडेपणाने राहिलो आणि त्याच्यातच आयुष्य सगळं सरून गेलं. शरीराची सगळी आता क्षीण झाली, आता काही अनुसंधान धरवत नाही, अशा अवस्थेला माणूस गेला. मग त्याच्यानंतर काय उरतं? वैफल्य उरतं. जोवर नती कारणी आली काळाची आरोळी, स्वामी स्वरूपानंद. मोह जाळूनी होई मोकळा, वाजवूनी कर टाळी. पटकन हे कर आणि जोपर्यंत काळाची आरोळी येत नाही तोपर्यंत हे साधून टाक असं त्यांनी म्हटलं. जोर लाव. आणि तो जोर काय आहे? स्वतःचं जडत्व त्यागून मध्यवर्ती उपासनेमध्ये राहणं, हे त्या त्या वेळेला करणं, हाच तो जोर आहे. त्याला धृती असं म्हटलेलं आहे. आणि असं सांगितल्यानंतर हे सगळं बजावून सांगितल्यानंतर की येथे अनुमान राहिला तरी परमार्थ केला तो वाया गेला, प्राणी संशयी बुडाला प्रचिती वेणा. काहीच अनुभवाला नाही आलं आणि मग सगळा संशयच उरला. आणि मग ते आता देवाच्या कृपेने व्हायचं तर होईल, नाहीतर नाही होणार, आता आम्ही तर काय करू शकत नाही. अशा प्रकारे माणसाची निराशेची वाक्य बोलायला लागतात. त्याचा समर्थांना तिटकार आहे खरं सांगायचं. आणि म्हणून जोपर्यंत सगळ्या शारीरिक क्षमता आहेत, जोपर्यंत हे करायची इच्छा आहे, बाकी सगळ्या गोष्टी तशा अनुकूल आहेत, तोपर्यंत साधून घ्या असं त्यांना सांगायचं आहे. आणि हे सगळं सांगून झाल्यानंतर मग मात्र समर्थ येथे बोलण्याची झाली सीमा. आता याच्या पुढे काय बोलणार? येथे बोलण्याची झाली सीमा, नेणता न कळे परमात्मा. म्हणजे जर का नेणीव म्हणजे अंतःकरणाचं जडत्व धरून आम्ही बसलो तर परमात्मा कधीच अनुभवाला येणार नाही. असत्य नाही सर्वोत्तमा तू जाणस. हे सगळं असत्य नाही आहे, सर्वोत्तम हे रामाला उद्देशून म्हटलेलं आहे भगवंताला, की तुला माहिती आहे मी काय बोलतो आहे, खरं आहे. आणि माझ्या उपासनेचा बडीवार, माझ्या उपासनेची ही थोरवी आहे की ज्ञान सांगावे साचार. कारण तो मार्गच चाललेला आहे. आणि हे ते जर का मी काही अप्रमाण बोललो, मिथ्या बोलता उत्तर प्रभूस लागे. आणि अशा प्रकारचं एक गतानुगतिक पद्धतीने निरूपण असतं की ज्याच्यामध्ये सगळ्यांच्या भावना सांभाळा, तुमचं बरंच चाललं आहे असं म्हणा, आणि त्याच्यानंतर हळूहळू सांभाळून कलाने घ्या आलेल्या लोकांच्या. अशा प्रकारचा एक प्रकारची पद्धत आहे. आणि दुसरं म्हणजे खरं बोला. हा एक की तुम्हाला काय वाटतं याचं घेणं देणं नाही, हे खरं आहे हे सांगतो आहे अशा प्रकारे. आणि ह्या दोन गोष्टी जनरली सांभाळल्या जात नाही असं समर्थ पुढे म्हणतात की परिपाठ म्हणजे एक रूढीनुसार चालत आलेलं बोलणं, आणि दुसरं म्हणजे प्रचिती. परिपाठ आणि प्रचिती प्रमाण दोन्ही राखून निरूपण, हे दोन्ही राखून बोलायचा मी प्रयत्न केला आहे. श्रोते परम विचक्षण, जे शहाणे आहेत श्रोते, हुशार आहेत, परिसोत पुढच्या वेळेला आपण बघू. हरिओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा,
तुझे कारणे देह माझा पडा, उपेक्षी नको गुणवंता अनंता, रघुनायका गणेची आता, उपासनेला दृढ चालवावे, पुरे वसंतांसी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वांगी मंगल बोलवावे, जय जय रघुवीर समर्थ.